हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मॉर्निंग वॉकसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. ही एक उत्तम कल्पना आहे, कारण मॉर्निंग वॉकमुळे केवळ शरीरालाच नाही तर मनालाही ताजेतवाने वाटते. आणि मॉर्निंग वॉक एक आरोग्याची सुरुवात आहे चांगल्या. तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी मॉर्निंग वॉक केलं पाहिजे. सकाळची प्रसन्न वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न होते. धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉकचे फायदे काय होतात? आपले हृदय चांगले राहते, रक्तभिसरण सुधारते आणि हृदयाशी संबंधित जे आजार असतात ते कमी होतात. वजन नियंत्रित राहते. दररोज चालण्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. मानसिक शांतता भेटते, तणाव कमी होतो आणि मेंदूला चालना मिळते. त्याचबरोबर पचनशक्ती सुधारते. सकाळी चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर निसर्गात व्हिटॅमिन डी सकाळी उन्हामध्ये कोवळ्या उन्हामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. आणि चालण्यासाठी योग्य शूज घातले तर चालण्यासाठी आरामदायक चालता येतं. पाण्याचे प्रमाण, चालण्यापूर्वी थोडे पाणी घ्यावे. त्यामुळे सुरुवातीला वेग चालताना हळूहळू, नंतर हळूहळू वेग वाढवावा. वेळ शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान चालावे. आणि चालताना निसर्गाचाही आनंद घ्यावा. सकारात्मक विचार करावा किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करावे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी महागड्या जिममध्ये जाण्याची गरज नाही. फक्त दररोज 30 मिनिटाचा मॉर्निंग वॉक तुम्हाला आयुष्यभर तंदुरुस्त ठेवू शकतो. आजपासून या सवयीला सुरुवात करा. उन्हाळ्यात सकाळी वॉक केल्यास शारीरिक आरोग्यास नव्हे तर मानसिक आरोग्याचे बरेच फायदे मिळतील. पण उन्हात सकाळच्या वेळेस प्रचंड ऊन असते. त्यामुळे नेमके कोणत्या वेळेत चालायचा व्यायाम करावा म्हणून उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे हे मोठे आव्हान असते. तापमानाचा पारा वाढू लागल्यास शरीरास थकवा जाणवते आणि शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. उन्हाच्या तडाख्यामुळे घराबाहेर पडणंही त्रासदायक वाटत जाते, पण व्यायाम टाळून उपयोग नाही. सकाळच्या वेळेस चालण्याचा व्यायाम करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरामध्ये दिवसभराची ऊर्जा देखील टिकून राहते. पण उन्हात चालण्याचा व्यायाम नेमके कोणत्या वेळेत करावा, जेणेकरून उष्माघाताचाही त्रास होणार नाही आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल, याबाबत जाणून उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी व्यायाम करणं सर्वाधिक फायदेशीर ठरेल, कारण यावेळेस उन्हाचा तडकाही अधिक नसतो आणि सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत सूर्याची किरणंही प्रखर नसतात, ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी पण मिळेल आणि उष्माघाताचा त्रासही होणार नाही. जर तुम्ही चालण्याचा व्यायाम करण्यास शुभारंभ करत आहात तर सुरुवातीस 20-30 तर सकाळी गेल्या मॉर्निंग वॉकचा हा व्हिडिओ पाहितला आहे. तर त्याच्यानंतर अर्णवलाच मी स्केटिंगचे क्लास लावले. तर तो स्केटिंग शिकण्यासाठी 6 वाजता क्लासलेसला येत असतो. त्याला मी पण घेऊन येत असते. तर इथं त्याला इतकी घाई असते की त्याला घालायचं असतं, पटकन खेळायचं असतं आणि हळूहळू स्लोली त्याचं काही चालू असतं. तर इथे तो घालते आणि इतके छोटे मुले इतकी छान स्केटिंग करतात. आणि त्यासोबतच शेजारी फुटबॉलचा आणि लहान पण संस्काराची क्लास आहे. त्यामुळं भरपूर असं. आणि हे दुसरा दिवस आहे. याच्या आधी बेसिक त्याचं काहीच झालं नव्हतं, पण त्या मानाने तो चांगला करत होता. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.